कशापायी वाट अडवली? 1 2 3 4. तू ऐकत नाही तर मग काय करायचं ना? तुझं थोबाड बी बघायचं नाही मला. ठीक आहे. इकडे तर बघ, गोल्डन नेकलेस आणलाय तुझ्यासाठी, रिअल सोन्याचा. एकदा गळ्यात घालून दाखव ना. मग तूच घाल की गळ्यात. तुझ्या काळ्या पैशाचा साधा बनपाव बी नकोय मला. चल. ए ऐक ना, तू थांब ना, ऐकून तर घे ना. सत्यवानला कोणाची ना ऐकायची सवय नाही. मी बी सावित्री आहे. काय करतो तेच बघते म्या. तू लाडकी बायको आहे ना माझी. मग असं काय करते, ऐकणार नाही काय तू माझा? अगं हा हार आहे ना तुझ्या गळ्याभोवती एकदम फिट दिसेल, जसा रिव्हॉल्वर मध्ये मॅगझिन माहिती आहे. त्यापेक्षा कुत्र्याचा पट्टाच आणायचा ना. तो तरी तुझ्या गळ्यात बांधून तुला बसवला असता घरात. ह्यो हार ना तुझ्या गळ्यात घातलेला बघेन नाही तर फेकून देईल, समजला काय? मग चल फेक. काय काय करते? ते बघ गटार. चल फेक. चल फेक. हे बघ खरंच फेकून दे ना. फेक की. खरा फेकून दे ना. अरे फेक की. फेकणार नाही. ही आपल्या लवाची निशाणी आहे ना जानू. तुझं लव घाल चुलीत. त्याच्या काय भाकऱ्या बाजू म्या. कामावर जायचंय मला. चल. ऐक तर ना तू माझं. हे बघ, हे असले तमाशे करायचे असतील ना तर तिकीटा लाव. लोक तरी बघत्यात. रोहित, संपते रे सकाळी रात्र. उठायचं असतं. उठ बाबा, उठ. उठ ना रोहित. शट 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 शट. ए इकडे इकडे इकडे. काय करत होतीस आता? काय करत होतीस? कधी? हात कुठे होते तुझे? होते म्हणजे खांद्यापासून खाली लटकतायत. सगळ्यांसारखेच का? गळा दाबणार होतीस ना माझा? हो, म्हटलं दुखत असावा, चेपून द्यावा. ये शिट यार. चल, सगळा मूड ऑफ करून टाकला. ये रे झोपूया. काय झालं? आपलं काय ठरलं होतं? काय काय म्हणालास तू? हा रोहित, माझ्यावर असले फडतूस आरोप करतोस? फालतू माणसा, लाज नाही वाटत तुला? यस. ये नाही ना मैदानात, ये ना. ये मैदानात ये. हा लाज? अरे गचकलो असतो ना इथे, काही वाटायचं राहिलं नसतं. डायरेक्ट नवऱ्याचा गळा दाबतेस. अरे बाई आहेस की कोण आहेस तू? तू कोण समजून लग्न केलं होतस? पकडली गेलीस ना म्हणून वाकडी तिकडे उत्तर सुचतायत तुला. जा 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 जा. मैदान सोडून कुठे पळ? मैदान कुठेतरी बघेल उधर खाली उतर. हे बघ, मी तुझा खांदा धरून तुला असं उठवत होते ना, तर तुमच्यात त्याला गळा म्हणतात. हसू नको ना यार, सिरियसली भांड ना माझ्या बरोबर. हे बघ मी किती सिरियस. आपण सिरियसली प्लॅन फॉलो करणार नसू ना तर याला काही अर्थ नाही. कसे भांडतोय ना आपण, किती मजेशीर आहे. मग आणखी सिरियसली भांडलो तर जास्त मजा नाही का येणार? हा, पण काय करू, तुझ्या विरुद्ध अशी बोलायची सवय नाहीये ना. मग आता सवय करून घे. उद्या कोणासमोर आपण असे भांडताना एकमेकांच्या जीवावर जरी उठावं लागलं ना तरी जमायला पाहिजे आपल्याला. सावित्री, अगं थांब हळू जरा हळू. ब्रेकिंग न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूज. म्हणजे काय असतं? गरमागरम बातमी आहे. ओ बाई, नाही म्हणजे मी बोलू नाहीये, पण कशापायी लोकांची उनी काढताय? तू मोठी सांतीन लागून गेलीयस. अगं ऐक ना, आज ना काही खरं नाहीये. आज सकाळपासून आहे ना रोहित आणि आद्याच्या घरातून जोरात भांडण्याचे आवाज ऐकायला येत आहेत. हे दडादड भांडी पण फेकून मारली. चार खुणा करून ठेवल्यात बघ मी. उगाच खोटं बोलू नका. ते दोघं देवाशी भांडत्याल, पण एकमेकांची भांडायची नाहीत. लोकांचं चांगलं झालेलं बघवत नाही वाटत तुम्हासनी. खोटं बोलत असेल ना तर आत्ताच्या आता हिरवी पडेल मी तुझ्या समोर. कुणाचं काय आणि कुणाचं काय. ती शालू भेटली होती खाली, लई उड्या मारित होती.
म्हणे इथून भांडणाचे आवाज ऐकू येतात. तुम्ही आणि साहेब भांडताय म्हणे. काय पण नवीनच एक एक. मी म्हणलं खोळी का ग तू? अहो एक एक असल्या स्टोऱ्या करून सांगते ना. हे काय? आता नाचताय त्यो. सावित्री तू गप्प बस. ते दिसतंय मला. त्यात काय आहे? आता बघा पोहे हायत, कांदा हाय, टोमॅटो हे मी हाय. नाही खाऊ शकत सावित्री. नाश्ता येईना अंगण माकडं. विनोद कसले करते. हे बघ मला सांग, यात हा केस कसा आला? विचार ना त्यालाच. मुद्दामून टाकलास नाहीत केस? हा खरं सांग, खरं सांग. नाही रे, आपल्या पोह्यांनाच केस येत आहेत बहुतेक. शॅम्पूच्या पिशवीतून आणले ना. रात्री मारे मला रंगून रंगून सांगत होती, रोहित हे अँटी डॅन्ड्रफचं औषध किती रे विषारी रोहित. ते विषारी औषध असलेला केस मुद्दामून टाकला असता नाश्त्यात. काटा काढायचा होता ना माझा. हे असले फडतूस प्लॅन बनवायला मी म्हणजे काय तू नव्हे. प्रश्नाला फाटा द्यायला करेक्ट जमत तुला. अरे डायरेक्ट सांग ना जा म्हणून. हो साहेब, कशा लोकांची येडेगत केक काटाय? अहो एवढ्याशा गोष्टीवरून एवढं घर डोक्यावर घेतं का कुणी? बघा हसताय. अरे जाऊ दे म्हणत किती दिवस काढायचे? तुला सांगतो ना, माझ्या इन्शुरन्सवर डोळा हिचा. मागे एकदा माझ्या एजंटला विचारत होती ही की ऍक्सिडेंट मध्ये गेला तरच पैसे मिळतात का? म्हणजे फूड पॉइझनिंग ऍक्सिडेंट मध्ये मोडतं का? चल कुठलं तरी कुठेतरी काढू नको. मी असलं काहीही केलेलं नाहीये. मला जे वाटतं ते मी स्पष्ट बोलते तोंडावर. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी तोंडावर एक आणि मागे एक बोलतो? अहो तसं नाही साहेब, बघ पण बाईंपेक्षा तुम्हीच जास्त बोलता. बघा हसतायत बाई. सावित्री तू गप्प बस. रोहित केवढा पॉप्युलर. मग? रोहित सगळ्यांचा लाडका आहेत. हो तर तोंडावर गोडपण करायला काय जाते तुमच्या रोहितच्या. बघा हसतायत बाई. अरे तू डायरेक्ट माझ्या पर्सनॅलिटीला शिव्या घालतेस. हो बघा हसतायत बाई. इकडे तू लग्न माझ्याशीच केलंस ना, की तेव्हाही अँटी डॅन्ड्रफ औषधाच्या गुंगीत होतीस. मी पण फसले ना गोड रोहितच्या गोडपणाला. बघा हसतायत बाई. सावित्री माझा असा अपमान करून घ्यायची हौस असते ना मला, तर मी खास माणूस ठेवला असता. बाई माणूस चालल. बघा हसतायत बाई. निदान तसा स्वभाव तरी आहे माझा. तुझ्या इतकी कन्फ्युज आणि बोरिंग बाई मी पाहिलीच नाही कधी. म्हणजे बघा हसतायत बाई. माहितीये मला. कुठे बघू मी कन्फ्यूज म्हणजे आता हे जे काही सुरू झालंय ते कुठून सुरू झालंय, कधी संपणार आहे, तुला काही कळतंय? मला काय बी कळत नाही. तेच कन्फ्यूज आणि बोरिंग. पाणी गडूळ असते. बघा हसतायत बाई. ये अशी ये. बोरिंग म्हणजे आता मी याचं रागवलोय, तुला मध्ये मध्ये बोलू देत नाहीये, त्यामुळे तुझं काय होतंय? लई कटाळा आलाय. तेच बोरिंग म्हणजे कटाळा आलाय. आधी आता कंटाळा आलाय ग. कंट्रोल होत नाहीये ना. अरे मग कंट्रोल करायला शिक ना तू. कन्फ्यूज म्हणजे कळत नाही, बोरिंग म्हणजे कटाळा आलाय आणि कंट्रोल म्हणजे साहेब